करूं क्या इसकी, इसको मैंने बनाया। Oh my God! Wow! ओहो गाईज, सकाळपासून पाऊस चालू आहे आणि आम्ही सकाळीच ठरवलं होतं माझ्या मम्मीनी मी की आजपासून आम्ही डाएट करणार म्हणून, कारण की दीदीचं लग्न जवळ येत आहे। Oh my God! तुम्हाला विश्वास नहीं बसत? नहीं। ऐसे कैसे नहीं, विश्वास रखना पड़ेगा पर कल से, क्योंकि आज हम बनाएंगे पालक पकोड़ा। बाहर बारिश हो रही हो और घर पर पकोड़ा ना बने, ये तो गलत बात है। बात तो सही है। अरे मैं भी तो वही बोल रही हूँ, पण काही असो चांगल्या वेळेवर पाऊस पडला, कारण मी कालच पालक आणली होती मस्त अशी फ्रेश एकदम, आणि आज मी बनवणार आहे त्या पालकाचे पालक पकोड़े। अरे बनने के बाद वाओ बोलो यार, खाने के बाद भी बोल सकते हो वैसे तो सबसे पहले क्या करना है वो मैं आपको बताती हूँ। सबसे पहले पालक को लेना है, अच्छे से खळखळ धोना है। Okay. सिर्फ एक पाणी से नहीं धोना आहे, चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, चांगली आंघोळ घालायची पालकाला। आंघोळ घातल्याच्या नंतरनं हे जे बाकीचं पाणी आहे ते द्यायचं फेकून, ते आपलं काही कामाचं नाही आहे। आणि त्यानंतरनं मग परत एकदा अजून पाणी घालायचं। एक जाळीची प्लेट घ्यायची, हे पहा मी घेतली अशी, Okay. आणि जाळीची प्लेट ठेवण्यासाठी अजून एक प्लेट घ्यायची अशी छोटी, हे पहा, आणि वरतीच ठेवायची जाळीची प्लेट, आणि यावरती सगळीकडे पसरून टाकायची पालक, म्हणजे जे काही पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामुळं मी घेते सगळीकडे पसरून, तुम्ही पण घ्या सगळीकडे पसरून। ओके, Okay. व्हेरी गुड। आता काय करायचं, आता बनवायला घ्यायचं बॅटर। तर बॅटर बनवण्यासाठी मी बाउल घेतलाय। अच्छा, फिर क्या? अरे आधी बाउल तर घ्या, मग सांगते तुम्हाला। जर तुमच्याकडे बाउल नसेल तर तुम्ही थोडं छोटं पातेलं वगैरे असेल तर ते घ्या, माझ्याकडे बाउल होतं मी बाउल घेतलं। ओके, Okay. आणि हो, तुम्हाला साहित्य किती घालायचे ते मी वरती टेक्स्ट दिलेला आहे, ते वाचूनच साहित्य घाला। ओके, Okay. तो चलो अब आगे क्या करना है वो मैं आपको बताती हूँ। तर कढीपत्ता घ्यायचा आहे, कढीपत्त्याला एकदम बारीक असं कापायचं, बघा मी कात्रीनं कापले या पद्धतीने। ते घालायचं बेसन पिठामध्ये, त्याचबरोबर हिंग घालायचं, त्यानंतरनं खायचा सोडा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, आणि त्यानंतरनं घालायचं धने पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट, मोस्ट इम्पॉर्टंट कसुरी मेथी। कसुरी मेथी का तो स्वाद ही अलग रहता है। नंतरनं घालायचा आहे ओवा। ओवा का घालायचं हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल, पोटासाठी चांगला असतो, पर मसल के डालने का ओवा। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अदरक लहसुनची पेस्ट। बाद में थोड़ा करके बिना गुठलियों वाला हमको बैटर तयार करना है। खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही बनवायचं बॅटर। आणि हो, बॅटर टेस्ट करायला अजिबात विसरू नका, मीठ वगैरे व्यवस्थित आहे का नाही ते नक्की चेक करा। आणि माझं बॅटर थोडंसं घट्ट होतं म्हणून मी पाणी टाकून मीडियमपेक्षा थोडंसं पातळ बनवलं। पालक भजी क्रिस्पी कसे बनवायचे हे पण मी तुम्हाला सांगते, पण थोडंसं पुढं सांगते। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईला ठेवायचं आहे गॅसवरती। गॅस ऑन करायचा, माझं झाड जरा साईडला ठेवते नाही तर जळेल बाबा तुमच्या नादात। त्यानंतर कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। वैसे आप तेल कौन सा भी यूज़ कर सकते हो, वो आपके ऊपर है। मेरे पास जो था मैंने वो डाल दिया कढई में। आपण तेल पण गरम करायला ठेवलंय, बॅटरसुद्धा बनवून तयार आहे आपलं, आणि पालकसुद्धा स्वच्छ धुवून आणि पाणीसुद्धा नितळून पण तयार आहे। आता मला असं झालं मी कधी तळल आणि कधी खाईल, माझ्या डोक्यात पण तेच चाललंय, खोटं नाही सांगत, जे आहे ते आहे। बहुत हो गई बातें, अभी थोडासा काम करते हे। आता एक पालकाचं पान घ्यायचं, बॅटरमध्ये डीप करायचं। आपल्याला खूप जास्त बॅटर नाही लावायचं पानाला, एकदम हलकं बॅटर लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं। सगळे पानं आपल्याला असेच सोडायचे आहेत। बॅटरची लेअर पालकाला हलकी असल्यामुळेच, म्हणजे पातळ असल्यामुळे क्रिस्पी होतात भजे, आणि पाण्याचा हात आपल्याला थोडासा चिडकायचा आहे तेलामध्ये, म्हणजे टेम्परेचर ओके राहतं, आणि छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे एकदम गोल्डन कलर येईपर्यंत। मागून पुढून सगळीकडून आपल्याला मस्त तळून घ्यायचे भजे, आणि छानपैकी तळल्याच्या नंतरनं पूर्ण 1 ते 2 मिनटं छान मीडियम गॅसवरतीच तळायचे। तळून झाल्याच्या नंतरनं आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत, आणि थोडंसं साईडला असं घ्यायचं, मी घेतलं आहे ना त्याप्रमाणे, त्याने काय होतं तेल थोडंसं नितळतं, आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचे भजे। इसी प्रकार से हमको सारे पालक पकोड़े हमें तल के लेने हैं, मतलब डीप फ्राई करके लेने हैं। आता मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला तेलामध्ये सोडायचे। म्हणजे काय करायचं, पान घ्यायचं, डिप करायचं बॅटरमध्ये,
आणि सगळं नितळायचं बॅटर. हलकं बॅटर दिसलं की ते तेलामध्ये सोडायचं. मग पिठाच्या पातळ लेअरनीच क्रिस्पीपणा जास्त येतो आणि पालक भजी एकदम क्रिस्पी होतात. आपण बॅटर सोडल्याच्या नंतर पाणी शिडकायचं. त्याने काय होतं, अजून जास्त क्रिस्पीपणा वाढतो. अब मुझे सबर नहीं हो रहा, मैं खा रही हूँ बाबा. मैं कब से इंतज़ार कर रही हूँ. एक तो मी कधी खायला आणि कधी नाही असं मला झालं होतं. फायनली मी पालक पकोड्याची म्हणजेच पालक भज्याची मी बाईट घेतली. त्यावेळेस माझ्या हृदयाला चैन पडला, कारण की कधी खायला आणि कधी नाही असं झालं होतं. आणि मी तर खातच होते, माझा काही प्रश्नच नाही. आणि माझी मम्मी आणि दीदी त्यांनी पण चान्स नाही सोडला. त्यांना जसं सुगंध येत होता तसं त्या माझ्याकडे येत होत्या मला पण पाहिजे म्हणून. मग मी त्यांना पण दिलं. खरं सांगते, असली भारी चव होती ना, वाव. पण हे भजे तुम्हाला स्वतःच बनवून खावं लागणार आहेत. मी तर तुम्हाला फक्त सांगितलं मी कसे केले कसे नाही, कारण एवढ्या जणांना द्यायचं म्हणल्यावर तर माझं तर काही खरंच नाही, मला किचनमध्येच राहावं लागेल. असो, मी तर पावसाच्या वातावरणामध्ये मस्तपैकी माझे भजी बनवून तयार केले. ऐकला ना पालक भज्यांचा आवाज. वरतून आपल्याला थोडंसं गरम मसाला किंवा चाट मसाला छिडकायचा भज्यांवरती बरं का. पालकाच्या भज्यांसोबत तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी घ्यायची सोबत. महाराष्ट्रीयन आहेत म्हणल्यावरती शेंगदाण्याची चटणी तर असलीच पाहिजे. आणि हो, आवाज नीट ऐका बरं का. आहेत ना एकदम क्रिस्पी. परत एकदा तुम्हाला त्याच बाउलमधला एक भजा उचलून दाखवते. एवढे क्रिस्पी झालेत ना, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कशासोबत ट्राय करा, चिंचेची चटणीसोबत ट्राय करा, शेंगदाण्याच्या चटणीसोबत ट्राय करा. खूप सुपर लागतात. तारीफ करूं क्या इसकी, इसको मैंने बनाया. ह्याच्यात काय 2 वाट्या मस्त आजूबाजूला आता खाऊन दाखव. आता तर तुम्हाला फक्त मी क्रिस्पीपणा दाखवला, आता मी तुम्हाला टेस्ट करून सुद्धा दाखवते. खूपच मस्त झाले. आपल्या महाराष्ट्रीयन चटणीसोबत एकच नंबर. कसे झाले. खरंच आहे. आवाज त्यांचा छान झाले. थँक्यू. खूप छान. थँक्यू. व्हेरी टेस्टी. मी तर पावसाळ्यामध्ये पालक भजी बनवून खाऊ पण घातले आणि खाल्ले सुद्धा. तर तुम्ही कधी बनवून खाताय? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.